आज यांनी संध्याकाळी ना फिश फ्राय करायला आणलेली होती। आता 1 किलो फिश होती, स्वच्छ धुवून घेतली। त्यानंतर 1 मोठी वाटी कॉर्नफ्लॉवर, आलं लसणाची पेस्ट, काही सुके मसाले घेतलेले आहेत। आता ते कोणते ते सांगते। लाल तिखट, मीठ, हळद, धने पावडर, टेस्टिंग पावडर आणि फूड कलर लाल कलरचा घेतलेला आहे, कारण की आपण जे फिश फ्राय करणार आहोत ना तर त्याला कलर छान येण्यासाठी, आणि तो अगदी थोडासाच वापरलेला आहे। आता एका पातेल्यामध्ये, पातेलं मोठं घेतलं कारण की आपली अख्खी फिश आहे ना, म्हणूनच मोठ्या पातेल्यामध्ये कॉर्नफ्लॉवर, त्याच्यामध्ये सुके मसाले आणि आलं लसणाची पेस्ट टाकून छान असं पीठ रेडी केलं होतं। म्हणजे पाणी टाकून फेटून घेतलं। ते मी 5 ते 10 मिनिटं फेटून घेतलं। थोडासा हाताला कळ लागती, पण जेवढा तो मसाला छान मुरेल ना तर तेवढी फिश आपली छान फ्राय होईल, आणि फिशला जो मसाला आहे ना तो छान कोटिंग होईल, म्हणजे तो सुटणार नाही म्हणूनच। आणि 20 मिनिटासाठी पीठ ते तसंच ठेवलं, आणि त्यानंतर आहे ना ही फिश फ्राय करून घेतली। थोडासा वेळ लागला कारण की थोडीशी मी ती क्रिस्पी केली होती, म्हणजे खायला त्याच्यापेक्षाही जास्त ती छान लागेल, रेग्युलरपेक्षा छान लागेल। आणि अख्खी फिश असण्याचा फायदा म्हणजे तळायला सोपं पडतं, आणि त्याच्यापेक्षा जास्त तर लहान मुलांना खायला सोपं पडतं म्हणूनच। आणि छान अशी फिश रेडी होती। आजच्या व्हिडिओमध्ये एवढं।